हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आहे सकाळी माझी स्वयंपाकाची धावपळ चालू. तर का कमून कशासाठी ते सगळं तुम्हाला पुढं गेल्यावर कळनच. आणि आज मला बनवायची होती मस्त अशी घोसाळ्याची भाजी. आणि आज खूप लेट पण झालं होतं बरं का, कारण आज सुट्टी होती ना, त्याच्यामुळं मग मला उठायला पण खूप लेट झालं. तर चला म्हणलं आता सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात करावी. आणि मस्त असा घोसाळा आपला स्वच्छ धुवून बारीक मस्त असा कट करून घेतला. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही पण अशी घोसाळ्याची भाजी कशी बनवता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाकोणाला घोसाळ्याची भाजी आवडते ते पण सांगा. आणि खरं तर हे घोसाळे ना अहोंनी भजी बनवण्यासाठी आणले होते, पण मी त्याची भाजीच तयार केली. तर बघू आता कशी भाजी तयार होते आपण. तर बघा इथं मस्त अशी आणि चमचमीत झणझणीत अशी आपली घोसाळ्याची भाजी तयार झाली. आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात ना ते पण सांगा. आमच्या इकडे तर याला बाबा घोसाळीच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा बरं का. तर मस्त असं घोसाळ्याची भाजी तयार केली होती मी. आणि ह्या भाजीला आहे ना मस्त असं तेलातच हे करायचं, परतून द्यायचं. आणि मस्त असं पाणी सुटतं तिला, मिठाचं पाणी येते. आणि गरम गरम ही भाजी आणि गरम गरम आपली पोळी चपाती जे काय असेल ना ते खायला एवढं मस्त लागतं ना, खरंच असं पोट भरून जेवण केल्यासारखं वाटतं बरं का. तर मग म्हणलं चला आता आपलं भाजी पण रेडी झालेली आहे. तोपर्यंत आहे ना मला इकडं पीठ पण भिजवलेलं होतं मी सकाळी. तर म्हणलं आता मस्त अशा ना पटकन चपात्या पण लाटून घ्यावात बरं का. या चपात्या मागचं तर कष्ट माझं काय तुम्हाला नेहमीच सांगू बरं. खूप कष्ट घेतलेले मी चपात्यासाठी बरं का. तेव्हा कुठं आता त्या फुगायला लागल्यात माझ्यासारख्याच. पण जाऊ ते चपात्या करता करताच ना माझ्या हाताला पण काहीतरी चावत होतं, पण ते काही समजतच नव्हतं, कारण काय होतं तेच कळत नव्हतं. पण असं ना चणचण होत होती माझ्या हाताला. बरं जाऊ द्या, मग आता मस्त इकडे आपली ना चपाती पण फुगवली. तर कशी वाटते माझी चपाती ते पण सांगा बरं का. तुमच्या जर कोणाच्या चपात्या जर फुगत नसल्यास तर नक्की मला कमेंट सांगा. मी तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल एक ट्रिक सांगा चपाती फुगण्यासाठी. तर आपली मस्त अशी चपाती रेडी झाली ती. आणि त्यानंतर आहे ना मला आहे ना आता आमची यात्रा येणार आहे बरं का लवकरच, त्याच्यामुळे ना घरातली साफसफाई पण करायची होती. आता मला चला हळूहळू सुरुवात करावी, म्हणजे कसं 2-3 दिवस जातच. आता किचन म्हणले बापरे, बघा किचनची आवाज आता मी कशी केली. कारण कोणती वस्तू घेऊ, इकडं ठेव तिकडं ठेव, कारण की आता मग आपल्याला माहिती आहे आपल्याला साफसफाई चालू करायची. त्याच्यामुळे एवढं काय मनात हिस करत नाही माणूस ना. मग इकडं ना त्यात मुलांची पण लुडबुड चालू होती मधी मधी मधी, त्यात त्यांची भांडणं पण व्हायलीच. हे म्हणायचं मी ठेवू का, ते म्हणायचं मी ठेवू का. पण जाऊ द्या, मग दोघांनाही वाटून वाटून कामं दिले. मग सगळे भांडे ना बाहेर नेले. अक्षरशः एवढी दमलो होतो ना आज बापरे, विचारच नका करू. तरी मग पूर्ण किचन झालं नाही बरं का. आणि नक्की आपलं जर ज्या दिवशी किचन सगळं व्यवस्थित होईल नक्की आपण किचन टूर देणार आहोत. तर कोणाकोणाला माझं किचन टूर आवडायला बघायला म्हणजे आवडेल ते सांगा मला. तर नक्की मी देण्याचा चांगला प्रयत्न करेन. आणि इकडं चाललं होतं शिवांचं त्यांचं दे पण काय ना ते हाताला कापण्याची खूप भीती वाटत होती, त्याच्यामुळे नाही दिलं. आणि अक्षरशः मी पूर्ण भांडे घासून घेतले होते बरं का. त्यात ना शेवटचे थोडे भांडे राहिले होते माझे घासायचे. एवढी दमली होते ना बापरे, विचारूच नका करू. पण काय करणार आता, जत्रा आहे मला आता आपलं पारंपरिकच हे करतो ना आपण सगळं. म्हणजे आपण दसऱ्याला जसं नवरात्रामध्ये स्वच्छता करतो ना, तसंच आम्ही ना आमच्या जत्राला पण स्वच्छता करतो बरं का. त्याच्यामुळे इथं ना आपण अशी कपड्यांना कपडा धुतो, परत भांडीना भांडी सगळी स्वच्छ घर बीर सगळं क्लीन करतो. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आजपासून आपण सुरुवात करावी. आणि इथं प्रिशाची पण लोटबूट चाललेली होती. असं नको मम्मा, तसं नको, असं कर तसं कर. आणि त्याच्यामुळे तिचं पण चालूच होतं बरं का. त्यातली त्यात आहे ना असं पावसाचं पण वातावरण होत होतं, ऊन पण पडत होतं. पण चला म्हणलं आता आवरून तर घ्यावंच लागणार आहे ना आपल्याला, कधी ना कधी तर आवरायचंच याला. तर म्हणलं आजपासून सुरुवात करावं थोडी थोडी. तर थोडी थोडी मानता तर काय दिवसभरच भांडे घासायला गेले तरी पण मग घरातले भांडे काय संपले नाही तर का घासायचे. अजून एक दिवस तरी जाते भांडे घासायला मला. त्यानंतर सगळ्यात मोठं काम म्हणजे ना मला मांडणी घासायचं असतं. मला एवढं नको नको वाटतं ना, त्यापेक्षा असं वाटतं अजून भांडे घासलेली बरे बरे, मांडणी नकोच वाटते घासायला. असं काय नाही बरं का, ते हाताला कापते विपते असं काय नाही, पण नकोच वाटते ते मांडणी घासायला. कोण घासणार ना, मला घासावंच लागणार. मी त्याच्या अगोदर आहे ना पाईपाने स्वच्छ करून घेतली होती मी, पाणी वगैरे मारून. म्हणून तर सगळं घासण्याने. आणि हे ना माझ्या लग्नातली मांडणी बरं का, त्याच्यामुळे जरा जपूनच घासत होते. कारण लग्नातली प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी खूप मौल्यवान असते बरं का. मग
मग मस्त घासून पुसून सगळी स्वच्छ मांडणी केली मी ती. असं वाटत होतं कसं कसं घासावं, कारण इतके छोट्या छोट्या ते त्याला असे बॉक्सचे तारीचे कप्पे होते ना. जाऊ द्या म्हणलं आता काय कशी तर तर घासावंच लागणार. मग स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आणि खूप नकोच वाटत होतं, ते घासायलाच नको वाटत होतं, पण काय करणार. नंतर भांडे घासून एवढे दमले होते ना अक्षरशः, मला आता ना चहा प्यायल्याशिवाय आपल्या अंगात तर येणार नाही भांडे लावण्यासाठी. बघा तुम्ही तर बघा मी किती जांभळे देत होते, पण किती कंटाळा आला तरी आजचं काम आहे मला कंप्लीट करायचंच होतं. मग मस्त असं नाही आपल्याला अद्रकवाला चहा बनवला आणि माझ्या पिल्लूसाठी पण चहा दूध बनवलं, कारण की ना आज तिची मला खूप हेल्प झाली बरं का. भांडे बाहेर नेण्यासाठी, आतमध्ये आणण्यासाठी, परत लावण्यासाठी पण खूप हेल्प झाली, कारण एवढी दमली होती ना ती, खूप दमली होती. आणि त्याच्यात तिचे पप्पा पण नव्हते ना आज, त्याच्यामुळे तिला ना करमत पण नव्हतं बरं का. त्याच्यामुळे तिचा चेहरा पण असा ना जरा असा बारीक झालेला होता, त्याच्यामुळे तिच्या ना कसतरीच व्हायचं मला तिच्या चेहऱ्याकडे बघून. पण त्याला आता जाऊ दे, त्यांना पण काम होतं, कामानिमित्त ते पण बाहेर गेलेले होते. तर एक दिवसाचा प्रश्न होता. पण काही अचानकच एवढा वारं सुटलं, पावसन वारं सुटलं ना, ते तर तुम्हाला दिसत असेल. आवाज पण बघा कसा येतोय ते. तर बघा असे झाडं वगैरे सगळं काही हवेने हालत होते बरं का. मग नंतर संध्याकाळी खूप कंटाळा आला होता स्वयंपाकाचा. मग दीदी काही म्हणली जाऊ दे, मी तुला मस्त असा मसाले भात बनवून देते. तिने मस्त असं मसाले भात मला बनवून आणलं बरं का. आणि खरंच असतं ना आयतं खाण्याचं एक सुख वेगळंच असतं, जे की म्हणजे मला तरी असं वाटतं एका घरात असण्याचा हा फायदा नक्कीच असणार. तर तुम्हाला कसं वाटतं कसं नाही नक्की सांगा बरं का. कारण की सख्या बहिणी एका घरात असण्याचा फायदा. तर मग मस्त असं आहे ना, मी ना दीदीने दिलेला भात, परत आहोने कैरी पण आणलेली होती, मग प्रिशाला पण घालत होते मी. तिला कैरी खूप आवडते, मग त्या कैरीच्या निमित्ताने मग मी पण तिला थोडं भात घातला बरं का. कारण ती ना भाजीपोळी खायला जास्त ना म्हणजे 2-3 टाईम नकोच म्हणते भाजीपोळी, तिला 1 किंवा 2 टाईम बळच घालावं लागते भाजीपोळी. त्याच्यामुळं मग मला जाऊ द्या. तर आजचा व्हिडिओ असा काय आपला साफसफाईचा होता बरं का. कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब केल्यावर सगळ्यात अगोदर माझा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण आता आपले ना 2-3 दिवस तर क्लिनिंगचेच व्हिडिओ येतील. अजून तर भरपूर साफसफाई बाकी आहे आपली, पण आजपासूनच सुरुवात केलेली आहे मी. तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.